पुण्यातील पब आणि हॉटेलमधील ड्रग्स प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। फॉरेन्सिक पथकाने आता या पार्टीतील उपस्थितांच्या रक्ताचे नमुने घेतल्याचं सध्या समोर येत आहे। पुण्यातील L3 बारमधून फॉरेन्सिक पथकाने हे नमुने घेतलेले आहेत। त्यात बारमध्ये पार्टी करणाऱ्या दोघांचं ब्लड सॅम्पल आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दोन्ही व्यक्तींचं ब्लड सॅम्पल घेऊन पुणे पोलिसांनी आता हे तपासणीसाठी पाठवलेलं आहे। या दोघांचं प्राथमिक स्वरूपात ब्लड टेस्टिंग केलं जाईल। पार्टीमध्ये त्यांनी ड्रग्स सेवन केलं होतं का याच्या तपासासाठी पुणे पोलीस या दोघांच्या रक्ताची चाचणी करणार आहेत। तर पार्टीमध्ये असणाऱ्या इतर लोकांना देखील पुणे पोलीस चौकशीसाठी बोलवणार अशी माहिती समोर येते। पुणे ड्रग्स प्रकरणातली ही महत्त्वाची आपण अपडेट पाहतोय। तर पुण्यातील पब आणि हॉटेलमधील ड्रग्स प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। फॉरेन्सिक पथकाने आता पार्टीतील उपस्थितांच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि तपासणीसाठी हे जे रक्ताचे नमुने आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत आणि यातून या लोकांनी ड्रग्स घेतलं होतं का याची माहिती मिळेल। फॉरेन्सिक पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील ड्रग्स प्रकरणाविरोधातली ही महत्त्वाची अपडेट आहे। फॉरेन्सिक पथकाने आता पार्टीतील उपस्थितांच्या रक्ताचे नमुने घेतल्याचं सध्या समोर येत आहे। गौरी, आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक पथकाने पुणे पोलिसांच्या रक्ताचे नमुने जे आहेत ते घेतलेले आहेत। 10 जणांचे रक्ताचे जे आहेत ते सध्या घेण्यात आलेले आहेत। त्याची चाचणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला ते नमुने जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहे। या ठिकाणी त्या दिवशी जे उपस्थित होते त्यांचे हे नमुने जे आहेत रक्ताचे ते घेण्यात आलेले, त्यामुळे यामध्ये ड्रग्सचं सेवन केलं होतं का कोणी ते तपासलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर 48 तासाच्या आत ड्रग्सचं सेवन केलेलं असेल तर ते त्याच्या रक्ताच्या तपासणीमधून त्या नमुन्यातून जे आहे ते समोर येतं आणि त्यामुळे या 10 जणांची जी आहे ती रक्ताचे नमुने या 10 जणांची जी आहे ती रक्ताचे नमुने तपासले जातील। त्याचबरोबर गौरी, आपण जर पाहिलं तर यामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला या पबचा L3 पबचा, त्यामध्ये जे तरुणी होते ते अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीये, त्यामुळे त्यांचाही शोध सुरू आहे। ज्यांचा हा व्हिडिओ होता ज्यामध्ये कथित ड्रग्स जे आहे ते घेतानाचं आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर नेमकं ते ड्रग्सच होतं का याचा देखील शोध जो आहे तो घेतला जातोय। कारण की तसा पदार्थ आहे का, नेमकं काय आहे याचं देखील मुंबई पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। संपूर्ण पबची जी आहे ती त्या दिवसानंतर पोलिसांनी छाननी केली। काही नमुने जे आहेत ते पबच्या आतून जे आहेत ते ताब्यात घेण्यात आले, त्याचीही फॉरेन्सिक चाचणी जी आहे ती केली जाते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काय धागेदोरे समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जी व्हिडिओमधली मुलं आहेत ती अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येते, त्यामुळे ती मुलं त्यांचा शोध लागतोय का आणि ती मुलं समोर आल्यानंतर त्यांच्याकडून काय माहिती मिळते हे सगळं पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे L3 प्रकरण आणि यावरून आता पुण्यामध्ये जे आहे ड्रग्स प्रकरणावरून राजकीय वर्तुळात देखील किंवा एकंदरीत पुणे हे माहेरघर म्हटलं जातं अभ्यासाचं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची ही पबची संस्कृती, ही ड्रग्सची संस्कृती जी आहे ती वाढत चालली, त्याचा सुळसुळाट जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे सगळ्या स्तरावरून टीका होताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच या सगळ्या संदर्भात आता कडक निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहे पोलिसांना की या सगळ्या संदर्भातली कडक कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर कोणाची हयगय जी आहे ती करू नये। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली उच्चस्तरीय चौकशी जी आहे ती देखील केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता कोण कोण समोर येते आणि नेमकं हे ड्रग्स पुण्यामध्ये येतं कुठून हे सगळं आता पाहिलं जाणार आहे। त्यामुळे आता नेमके यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, हे धागेदोरे कसे कुठपर्यंत जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच धनंजय, तपासणीनंतर नेमके कोणते खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।